गोड खजूर, तिखट मिरच्या आणि मसाल्याचा फटाका। आज बनवूया असं लोणचं जे पाहिल्यावर सगळे म्हणतील हे लोणचं कुठून घेतलंस। तर हे बघा, आज आपण बनविणार आहोत इथे खजूरचं लोणचं। मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही खजूरचं लोणचं कधी बघितलं आहे का किंवा खाल्लेलं आहे का। तर सुरुवातीला हे बघा, खजूर घेतलेले आहेत, बी काढून याचे 2-3 भाग करून घ्यायचे, म्हणजे थोडे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे। तर मी इथे घेतलेले आहेत जवळपास 100 ते 150 ग्रॅम खजूर घेतलेले आहेत। तर या प्रमाणात मी तुम्हाला मसाल्याचं प्रमाण सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा, अजिबात स्किप करू नका, कारण सर्व स्टेप खूप महत्त्वाच्या आहे। आणि हे लोणचं खायला इतकं भन्नाट वाटतं की नाही, की ताटामध्ये भाजी नसली ना तरी सुद्धा तुम्ही फक्त या लोणच्यासोबत जेवण करू शकता, इतकं छान लोणचं तयार होतं। हे बघा, याच्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत मी खजूरच्या, आणि अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता बघा, मी एक मोठा तुकडा इथे अद्रकाचा घेतलेला आहे, आणि लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत थोड्या, आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4 ते 5। आता हिरव्या मिरच्याचे हे बघा, मी हे देठ वगैरे कापून घेत आहे, आणि आपल्याला हिरव्या मिरच्याचे तुकडे वगैरे करायचे नाही आहेत। आता काय करायचं, आपण हे लसूण आहे ना, याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे, याला ठेचायचं नाही। लसणाचे असे छोटे छोटे तुकडे केले ना की ते लोणच्यामध्ये खूप छान वाटतात। त्यानंतर मी इथे घेत आहे हे बघा, अद्रकाचा तुकडा। आता हा जो अद्रक आहे ना, याचे सुद्धा आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकतो, परंतु आपण हे किसून सुद्धा घेऊ शकतो। तर मी तुम्हाला इथे छोटे छोटे तुकडे सुद्धा करून दाखवत आहे, पण मी या लोणच्यामध्ये किसलेल्या अद्रकाचा वापर करत आहे, पण तुम्ही तुकडे करून सुद्धा घेऊ शकता। तर मी आता तुम्हाला दाखवलं छोटे छोटे तुकडे करून, आता मी किसून घेत आहे। तर अगदी कमी साहित्यामध्ये आज आपण हे अगदी मस्त असं खजूरचं लोणचं तयार करणार आहोत। तर हिवाळ्यामध्ये असं खजूरचं लोणचं बनवून ठेवा, अगदी 6 महिने ते 1 वर्ष अजिबात खराब होत नाही। चांगल्या कोरड्या हवाबंद बॉटलमध्ये भरून ठेवायचं, आणि काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवायचं हे लोणचं। तर हे बघा, आपली ऑलमोस्ट सर्व तयारी झालेली आहे, अर्धी तयारी झालेली आहे, पूर्ण नाही। तर आता आपण थोडे मसाले जे आहेत ना, मंद आचेवर भाजून घेणार आहोत। तर हे बघा, मी मसाल्यामध्ये काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते। सौंफ आहे, जिरे आहे, त्यानंतर मी इथे काळे तीळ घेतलेले आहेत, आणि त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत मेथीचे दाणे। तर हे सर्व साहित्य जे आहे ना, मी 1-1 चमच घेतलेलं आहे। आता हे सर्व छान असं जे आहे ना, मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, मस्त सुवास आलेला आहे या मसाल्याचा भाजल्याचा। आता हे सर्व मसाले जे आहेत ना, मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत, म्हणजे याची भरड करून घ्यायची। तर हे बघा, मसाले मी छान असे बारीक करून घेतलेले आहेत। चला आता आपण पुढील तयारी करूया। तर आता याच पॅन मध्ये मी घेत आहे सरसोचं तेल। तर लोणच्यासाठी जे आहे ना, सरसोचं तेलच खूप परफेक्ट असतं, कारण सरसोच्या तेलाची जी सुगंध असतो ना, तो लोणच्याला खूप छान टेस्टी बनवतो। त्यामुळे मी इथे सरसोचं तेल वापरत आहे, म्हणजेच आपलं मोहरीचं तेल। जर तुमच्याकडे हे तेल नसेल ना अवेलेबल, तर तुम्ही साधं तुमच्या स्वयंपाकामध्ये जे तेल वापरता ते तेल सुद्धा वापरू शकता, ठीक आहे। आता हे बघा, हे तेल जे आहे ना, छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर मी इथे टाकलेली आहे मोहरी छान तळतळली की यामध्ये टाकायच्या हिरव्या मिरच्या, लसणाचे तुकडे, आणि हे ठेचलेलं अद्रक। आता हे सर्व तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं, पण खूप जास्त असं ब्राऊन कलरचं होईपर्यंत नाही परतवायचं, थोडं अगदी 1-2 मिनिटं आपण मंद आचेवर हे परतून घ्यायचं आहे। अगदी झटपट तयार होतं हे लोणचं, फार जास्त वेळ सुद्धा लागत नाही, पण खायला इतकं टेस्टी वाटते, तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर हे बघा, हे सर्व छान परतून घेतलं। त्यानंतर आपण हे जे मसाले बारीक केले होते ना मिक्सरमध्ये, ते यामध्ये टाकायचे आहेत। आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की हे लोणचं टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। त्यानंतर थोडीशी हळद, मीठ टाकायचं। आता लोणचं म्हटलं की मिठाचं प्रमाण थोडं जास्तच असतं, त्यामुळे थोडं जास्तच मीठ यामध्ये टाकायचं। 1 चमच मी यामध्ये तिखट सुद्धा टाकलेलं आहे। आता तुम्ही तिखट किती प्रमाणामध्ये खाता त्या प्रमाणात टाका, खूप झणझणीत हवं असेल तर तिखटाचं प्रमाण थोडं वाढवा।
आता सर्व मिक्स करून घेतले मी मसाले आणि त्यानंतर हे बघा हे जे खजूरचे तुकडे आहेत ना आपण बारीक करून ठेवले ते यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि हे जे लोणचं आहे ना खजूरचं असं खूप रसरशीत होत नाही, जसे बाकीचे आंब्याचं म्हणा किंवा आवळ्याचं म्हणा, कोणतंही लोणचं कसे रसरशीत होतात ना तेलाचे, तसं होत नाही। हे लोणचं पूर्णपणे आपल्याला कोरडं करायचं आहे। तर हे बघा सर्व मिक्स करून घ्यायचं, 2 ते 3 मिनिटं हे शिजू द्यायचं मंद आचेवर। हे बघा दिसायला सुद्धा किती अप्रतिम दिसत आहे आपलं हे लोणचं। या लोणच्यामध्ये सगळ्या चवी तुम्हाला मिळतील, गोड, थोडंसं तुरट, आंबट, तिखट, खारट। तर हे बघा 2 ते 3 मिनिटं मी शिजवून घेतलं। त्यानंतर हे बघा टिकण्यासाठी आपण इथे व्हाईट विनेगरचा वापर करत आहे। व्हाईट विनेगर यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला 2 छोटे चम्मच। या व्हाईट विनेगरमुळे काय होतं ना, हे लोणचं बरेच दिवस टिकतं, अजिबात खराब होत नाही, बुरशी लागत नाही। तर त्यामुळे मी 3 छोटे चम्मच हे बघा व्हाईट विनेगर यामध्ये टाकायचं आहे। आता तुमच्याकडे जर व्हाईट विनेगर नसेल ना तर तुम्ही इथे 1 लिंबाचा रस पिळून सुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा लोणचं टिकतं, खराब होत नाही। आता पुन्हा मी एक साहित्य यामध्ये टाकणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका। हे छान मिक्स करून घेतलं। आणखी एक साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, चला तर बघूया ते काय आहे। सर्व छान मिक्स करून घेतलं। हे बघा त्यानंतर यामध्ये मी आता टाकत आहे, हे बघा हे जे आहे ना गुळाचं पावडर। तर मी रेडीमेडच गुळाचं पावडर बिग बास्केट मधून आणलेलं होतं, ते यामध्ये टाकत आहे मी 2 छोटे चम्मच। तुमच्याकडे गुळाचं पावडर नसेल तर तुम्ही घरी करून सुद्धा टाकू शकता, किंवा मग गुळाच्या ऐवजी साखरेचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता, पण शक्यतोवर गुळच टाका। तर 2 छोटे चम्मच मी यामध्ये गुळाचं पावडर टाकलं, छान मिक्स करून घेतलं। तर हे बघा आपलं मस्त इथे लोणचं तयार झालेलं आहे। आता मी लोणचं जे आहे ना बरणीमध्ये हे भरत आहे, काचेच्या बाउलमध्ये। पण हे पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लगेच दाखवत आहे, पण मी पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच असं हवाबंद बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। आणि हवाबंद बॉटलमध्ये ठेवताना ती बाटल जी आहे ना चांगली कडकडीत उन्हामध्ये अगोदर वाळवून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपलं लोणचं जे आहे ना खराब होणार नाही। तर ही टीप आहे लोणचं खराब होऊ नये याकरिता। कधीही बरणी छान उन्हात वाळवल्यानंतरच कोणतंही जे लोणचं आहे ना त्यामध्ये पॅक करून ठेवायचं, म्हणजे बरेच दिवस टिकतं, खराब होत नाही। तर कसं वाटलं तुम्हाला हे लोणचं नक्की कमेंट करून सांगा, आणि कधी बनवत आहे कमेंट मध्ये सांगा मला। तर तुम्हाला हे लोणचं आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर साईडला बेल आयकॉन असते ती सुद्धा दाबा, आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ते सुद्धा दाबा।